आपण चतुर्थः पाठः अमूल्यं कमलम हा पाठ आणि त्याचा भाषाभ्यास याविषयी चर्चा करणार आहोत। आधी हा पाठ आपण अभ्यासूया, त्यानंतर भाषाभ्यास पाहूया। अमूल्यम कमलम म्हणजेच काय? कमलम म्हणजे कमळ आणि अमूल्यम म्हणजे ज्याला मूल्य नसलेले, म्हणजे ज्या कमळाची किंमत करता येत नाही, असं हे अमूल्यम कमलम हा पाठ आपण अभ्यासणार आहोत। बघा, भारत देशः श्रेष्ठानां तत्वचिंतकानां देशः इति सर्वे जानन्ति। म्हणजे भारत देशामध्ये आपल्या श्रेष्ठ तत्वचिंतक विद्वान लोक होऊन गेलेले आहेत, हे सर्वांना आपल्याला माहीतच आहे। तेषु अन्यतमः गौतम बुद्धः, त्यातीलच एक जण म्हणजेच गौतम बुद्ध यांच्याविषयी तुम्हाला माहीतच असेल। गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना केली। त्यानंतर त्यांनी त्यांचे जी आर्य सत्य आहे, 4 सत्य आहेत, त्याच्याविषयी सांगितलं। तसेच नेहमी खरे बोलावे, अहिंसावादी, ह्या सगळ्या गोष्टीचा त्यांनी काय केला? पुरस्कार केला। म्हणजे लोकांना चांगल्या गोष्टींचं ज्ञान ते देत आलेले आहेत। त्यांच्याविषयीच हा एक पाठ आहे। मायादेव्याः शुद्धोधनस्य च पुत्रः सिद्धार्थः तपसा गौतम बुद्धः बभूव। तर मायादेवी आणि शुद्धोधन यांचा हा मुलगा सिद्धार्थ, आधी त्यांचं नाव काय असतं? सिद्धार्थ। त्यानंतर त्यांनी म्हणजे वैवाहिक जीवनाचा, त्यानंतर इतर ज्या मोह मायेत पाडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा त्यांनी त्याग केला, घराचा त्याग केला आणि त्यांनी तप करून तपसाधना केली। तसेच वनामध्ये जाऊन लोकांबरोबर त्यांनी संचार केला, लोकांना धर्माविषयी काही गोष्टी सांगितल्या। तर त्यांचं ते तसं तप वगैरे करून गौतम बुद्ध असं नाव पडलेलं आहे। बौद्ध धर्मस्य प्रवर्तकोयम शांती संदेशम सर्वत्र प्रपसारः। त्यांनी गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माचा काय केला? प्रचार केला आणि सर्व जगामध्ये शांतीचा संदेश पसरला। म्हणजे एखाद्या व्यक्तीवर समजा काहीतरी कोणत्या तरी गोष्टीचा अन्याय झाला, मग त्या व्यक्तीनं अहिंसावादी म्हणजे हिंसा न करता आपली जी बाजू आहे ती व्यवस्थितपणे समोरच्या व्यक्तीला समजावून त्याच्यावर विचार विमर्श करून त्यावर न्यायनिवाडा करणे ही त्यांची पद्धत होती। म्हणजेच त्यांनी सर्व ठिकाणी जगामध्ये शांतता पसरावी यासाठी त्यांनी बौद्ध धर्माचा काय केला? प्रसार केला। तस्य जीवने घटिता एषा घटना। तर या पाठामध्ये त्यांच्या जीवनामध्ये घडलेली ही घटना आपल्याला दिलेली आहे। आपण पाठाला सुरुवात करूया। आसीत सुदासो नाम कश्चित उद्यानपालः। सुदास नावाचा कोणी एक माळी होता। तस्य तडागे कदाचित सत्यपि शिशिर ऋतावेकम पद्मम व्यकसत। तस्य तडागे म्हणजे त्याच्या सरोवरामध्ये, तडागे म्हणजे सरोवर, कदाचित सत्यपि म्हणजे काहीतरी एक, शिशिर ऋतावेकम म्हणजे शिशिर ऋतू हा थंडीच्या दिवसामध्ये येणारा ऋतू आहे। तर तेव्हा त्याच्या थंडीच्या दिवसामध्ये त्याच्या सरोवरामध्ये एक कमळ फुलले होते। व्योमनीव बालसूर्यबिंबम आणि आकाशातल्या सूर्यबिंबाप्रमाणे ते दिसत होते। म्हणजे त्या कमळाला काय केलेली आहे? आकाशातल्या सूर्याची उपमा दिलेली आहे। स अचिंतयत अहो महिमा परमात्मनः एतादृशे काले तिशिते विभूषितो मे तडाग एतस्य सरसिजस्य विकासेन। तो विचार करतो, कोण? सुदास, की काय हा परमेश्वराचा महिमा झालेला आहे ज्यामुळे माझ्या या सरोवरामध्ये एक कमळ फुललेलं आहे आणि ते खरोखरच किती छान शोभून दिसत आहे। एतत् सरसिजम विक्रियाहम विपुलम धनम प्राप्नुयाम इति। आणि मग त्यानंतर तो असा विचार करतो की हे कमळ विकून मी खूप पैसे मिळवेल। एवं संचित्य स तत् विक्रेतुम राजसज्ञनः पुरतः स्थितः। आणि ते कमळ घेऊन तो त्या एका राजवाड्याच्या समोर उभा राहिला।
अत्रांतरे तेनैव अध्वना कश्चित श्रीमान सार्थवाहः समायातः. त्यानंतर त्या मार्गावरून, अध्वना म्हणजे मार्ग, त्या मार्गावरून कोणीतरी एक श्रीमंत व्यक्ती तिथून जात होता. श्रीमान सार्थवाह म्हणजे श्रीमंत व्यक्ती. स अवदत भद्र भगवान सुगतः संप्रेप्तिस्मिन् नगरे वसति. म्हणजे अरे भल्या माणसा, भगवान सुगत आपल्या या नगरामध्ये राहत आहेत, नगरामध्ये राहण्यासाठी आलेले आहेत. महात्मनः तस्य पूजार्थम विधम कमल अभ्यर्थये. आणि त्या महात्म्याच्या पूजनासाठी मला हे कमळ हवे आहे, असं तो श्रीमंत व्यक्ती म्हणतो. तत्कियता मूल्येन ददासी. मग तू किती रुपयांना देशील, असं त्या सुदासला तो श्रीमंत व्यक्ती म्हणतो. उद्यानपालक अब्रवीत. मग तो उद्यानपालक म्हणतो एकेन सुवर्ण नाणकेन. म्हणजे एक सोन्याचं नाणं द्या आणि हे कमळ घेऊन जावा, असं तो म्हणतो. अथ स सार्थवाह यावत् कमलं क्रेतुमिच्छति तावदेवापरो धनवान श्रेष्ठी अपि सुगत दर्शनार्थम गच्छन् तत्र समुपस्थितः. आणि तो श्रीमंत व्यक्ती ज्यावेळी ते कमळ घेऊ इच्छित असतो, कमळ विकत घेणार असतो, त्यावेळेला अजून एक धनाढ्य व्यक्ती, अजून एक धनवान व्यक्ती त्या सुगतांच्या दर्शनासाठी जात असते आणि तेथे उपस्थित होते. नीरज मूल्यम पृच्छंतम श्रेष्ठीनम उद्यानपालो अब्रवीत. आता त्या व्यक्तीला सुद्धा त्यांच्या सुगतांच्या दर्शनासाठी जाणार असतो, त्यामुळं त्याला सुद्धा ते कमळ विकत घ्यायचं असतं. मग तो त्या उद्यानपालकाला म्हणतो एष महाभाग एकम सुवर्ण नाणकम एतेस्यार्थे दातुम इच्छति. हे एक श्रीमंत व्यक्ती या कमळासाठी मला एक सोन्याचे नाणे देणार आहेत. श्रेष्ठी अवदत अहम 10 सुवर्ण नाणकानी यच्छामी. मग मी तुला 10 सोन्याची नाणी देतो. सार्थोवाह अभण अहम 100 सुवर्ण नाणकानी प्रयच्छामी. मग तो पहिला श्रीमंत व्यक्ती म्हणतो मी तुला 100 सोन्याची नाणी देतो. तयोर विवादम श्रुत्वा सुदासो व्यमृशत यस्य कृते एतो कमलम एतत् क्रेतुमिच्छतः नूनं स सुगत एवाधिकतम मूल्यम मह्यम दद्यात् इति. मग त्या दोन्ही श्रीमंत व्यक्तींचा वादविवाद चाललेला असतो. एक जण म्हणत असतो मी तुला 10 सोन्याची नाणी देतो, आणि दुसरा श्रीमंत व्यक्ती काय म्हणतो मी तुला 100 सोन्याची नाणी देतो. मग त्या दोघांचा हा वादविवाद ऐकून त्या सुदासला काय वाटतं की ज्याच्यासाठी हे कमळ हे विकत घेऊ इच्छितात, ज्याच्यासाठी हे कमळाला ते अधिकाधिक किंमत देणार आहे, ते भगवान सुगतच मला या कमळाची अधिक किंमत देतील, असं तो विचार करतो. अथ सह उद्यानपालस्थव अभाष नैतद भोग विक्रेतुम इच्छामी इति. मग असा विचार केल्यामुळे तो काय म्हणतो त्या दोघांना, आता मला हे कमळ विकायची इच्छा नाही. अथ प्राप्तः सुदासुद्यानम यत्र भगवतः सुगतस्य निवासः. आणि अशा प्रकारे तो सुदास ते कमळ घेऊन भगवान सुगतांच्या निवासस्थानी जातो. तत्र वटवृक्षस्यास्थिके अस्मिन् खंडे समुपविष्ट आसीत् महात्मा. आणि ते भगवान सुगत वटवृक्षस्याधिक म्हणजे एका मोठ्या वटवृक्षाच्या खाली एका दगडावर बसलेले असतात. अनल्पेन धामना राजते स्म तस्य भगवतो वदनम. आणि त्यांच्या चेहऱ्यावर अतिशय तेज शोभून दिसत असतं. तदा अवलोकयतः सुदासस्य चित्ते भक्तिरसार्णव उदतिष्ठत. आणि त्यांना पाहून त्या सुदासच्या मनामध्ये त्यांच्याविषयी भक्ती निर्माण होते. सहस्तस्थम नीरजम भगवतः सुगतस्य चरणोर्घ्यं कृत्वा नमो भगवते इति वदन सविनयम प्राणमत.
आणि त्याच्या हातामध्ये असलेलं ते कमळ भगवान सुगतांच्या चरणी वाहतो आणि नमो भगवते असं म्हणून त्यांना काय करतो, प्रणाम करतो. तर आपण पहिल्यापासून थोडासा भाग पाहूया की काय काय झालं. एक सुदास नावाचा उद्यानपालक असतो आणि त्याच्या सरोवरामध्ये थंडीच्या दिवसांमध्ये एक कमळ फुलतं आणि ते कमळ आकाशातल्या सूर्यबिंबाप्रमाणे शोभून दिसत असतं. मग भगवान सुदास त्यावेळेला विचार करतो की केवढा हा परमेश्वराचा महिमा झालेला आहे, ज्यामुळे माझ्या या सरोवरामध्ये कमळ फुललेलं आहे आणि ते मी विकतो आणि खूप पैसे मिळवतो असा विचार करतो. आणि तो एका राजवाड्याच्या समोर उभा राहतो. तिथे उभा राहत ते कमळ विकण्यासाठी तो तिथे उभा राहतो. त्यावेळेला एक श्रीमंत व्यक्ती त्या मार्गावरून जात असते. मग ती श्रीमंत व्यक्ती त्याला काय म्हणते, अरे तुला माहित आहे का की आपल्या या नगरामध्ये भगवान सुगत राहत आहेत आणि त्यांच्या दर्शनासाठी मी जात आहे. मग हे कमळ तू मला दे. मग तू किती रुपयाला देशील असं तो श्रीमंत व्यक्ती सुदासला म्हणतो. मग सुदास काय म्हणतो, 1 सोन्याचं नाणं द्या आणि हे कमळ घ्या असं तो म्हणतो. त्यावेळेलाच अजून एक श्रीमंत व्यक्ती, अजून एक धनाढ्य व्यक्ती तेथून जात असते आणि तेथे त्या दोघांचं बोलणं ऐकते आणि तेथे येते. मग ती व्यक्ती काय म्हणते पुन्हा, मी सुद्धा भगवान सुगतांच्या दर्शनासाठीच जात आहे आणि हे कमळ तू मला दे, मी तुला 10 सोन्याची नाणी देतो असं तो दुसरा श्रीमंत व्यक्ती म्हणतो. मग हे ऐकून पहिला श्रीमंत व्यक्ती काय म्हणतो, मी तुला 100 सोन्याची नाणी देतो पण हे कमळ तू मलाच दे असं तो म्हणतो. मग सुदास आता काय विचार करतो, त्या भगवान सुगतांच्या दर्शनासाठी दोघेही जात आहेत आणि त्यांना हे कमळ त्यांच्यासाठी घ्यायचं आहे. मग हे दोघं मला अधिकाधिक मूल्य देत आहेत ते कमळ विकत घेण्यासाठी. मग ते भगवान सुगतच मला अधिक ह्याच्यापेक्षा कमळाची ह्यांच्यापेक्षा जास्त किंमत देतील असं तो विचार करतो आणि त्या दोघांना म्हणतो, आता हे कमळ मला तुमच्या दोघांनाही विकायची इच्छा नाहीये असं तो सांगतो. तसं सांगून ते कमळ तो घेतो आणि जेथे भगवान सुगत राहतात त्यांच्या निवासस्थानी येतो. तर ते भगवान सुगत एका वटवृक्षाच्या खाली दगडावरती बसलेले असतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर एवढं तेज असतं, एवढं त्यांचं मुख तेजाने शोभून दिसत असतं की ज्यामुळे त्या सुदासच्या मनामध्ये त्यांच्याविषयी भक्ती निर्माण होते आणि तो ते हातातील कमळ त्यांच्या पायाशी अर्पण करतो आणि नमो भगवते असं म्हणून त्यांना प्रणाम करतो. म्हणजे त्याला काय करायचं असतं, ते कमळ भगवान सुगतांना द्यायचं असतं आणि त्यांच्याकडून ह्या दोघांपेक्षा अधिक जास्त पैसे मिळवायचे असतात. पण त्याविरुद्ध काय घडतं, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज पाहून त्याच्या मनामध्ये त्यांच्याविषयी भक्ती निर्माण होते आणि त्याच्या हातातून ते कमळ त्यांच्या चरणांवर अर्पण केलं जातं. म्हणजे इथं गौतम बुद्धांची केवढं प्रखर तेज त्यांच्या चेहऱ्यावर असतं आणि केवढं शांत असतं की समोरच्या व्यक्तीला सुद्धा त्यांच्याविषयी काहीही न बोलता भक्ती निर्माण होईल, एवढं त्यांच्याकडं तेज असतं. तर पुढे बघा, तम प्रसाद वर्षेभ्याम लोचनाभ्याम निरूपयेनम स्मयमान मुखोत्पद्मो भगवान अभाषत वत्स किमिच्छसी इति. तम प्रसाद वर्षेभ्याम लोचनानाम म्हणजे कृपेचा वर्षाव करणाऱ्या डोळ्यांनी आपले डोळे थोडेसे हलकेसे उघडून हास्यमुख चेहऱ्यांनी त्यांनी त्याला विचारलं सुदासला, वत्स्य किमिच्छसी म्हणजे तुला कशाची इच्छा आहे, तुला काय हवे आहे. एवं उक्तवती सुगते निरीच्छः सुदासः प्रत्यवदत. आणि असं सुगतांनी विचारल्यावरती निरीच्छ झालेला सुदास, निरीच्छ म्हणजेच काय, कशाचीही इच्छा नसणारा, तो म्हणतो, भगवान किम अन्य, भगवान दुसरे काय हवे आहे. केवलम भगवतः चरण कमल स्पर्शेन आत्मा मे कृतार्थाम लभताम इति. तुमच्या चरण स्पर्श केल्यामुळे माझ्या आत्म्याला कृतार्थ लाभलेली आहे, म्हणजे मी कृतकृत्य झालेलो
आहे. आणखी मला दुसरे काय हवे आहे. एवं वादिनं सुदासं तथास्तु इत्यब्रवीत भगवान सुगतः. एवढे म्हणून भगवान सुगत त्याला तथास्तु असं आशीर्वाद देतात. अहो प्रभावः सुगतस्य एतस्य दर्शन मात्रेण कमलार्थं बहुमूल्यपेक्षमाणः विस्मृत्य सुगतचरणाभ्यां तत्कमलं समर्पितवान्. एषः सुगतः एव ननु भगवान गौतम बुद्धः. म्हणजे बघा केवढा मोठा प्रभाव सुगतांचा सुदासवर पडलेला की त्यांच्या केवळ दर्शनानेच त्याला ते कमळ, त्या कमळाची तो मूल्य करणार होता, त्याला ते कमळ अतिशय मौल्यवान वाटू लागले आणि त्यांच्या चरणावर त्याने अर्पण केलं. म्हणजेच काय की तो ते कमळ कशासाठी घेऊन आलेला भगवान सुगतांकडे, त्यांना त्या भगवान सुगतांना विकायचं कमळ आणि त्यांच्या त्या दोन श्रीमंत व्यक्तींपेक्षा जास्त सोन्याची नाणी मिळवायची, असा तो विचार करून ते कमळ त्यांना भगवान सुगतांना विकण्यासाठी तो आलेला असतो. पण याविरुद्ध घडतं काय की त्या भगवान सुगतांच्या चेहऱ्यावरचं तेज पाहून त्याच्या मनामध्ये भक्ती निर्माण झालेली असते आणि ज्या वेळेला भगवान सुगत त्याला विचारतात की तुला काय हवे आहे, तुला कशाची इच्छा आहे, तेव्हा त्या सुदासच्या मनात एवढं भक्ती निर्माण झालेलं असतं. तो म्हणतो मला आणखी काही नको आहे, तुमच्या चरणांचा दर्शन लाभल्यावर, तुमच्या चरणांना स्पर्श केल्यावर माझ्या आत्म्याला शांतता लाभलेली आहे, माझा आत्मा कृतकृत्य झालेला आहे, म्हणजे मी धन्य झालेलो आहे. तर हे भगवान सुगत म्हणजेच कोण आहे, गौतम बुद्ध. म्हणजेच ते आपल्या स्वतःच्या विचारांनी, त्यांच्या चेहऱ्यावरच्या तेजांनी समोरच्या पैसे मिळवायच्या व्यक्तीला सुद्धा अगदी तो व्यक्ती निरीच्छ होतो आणि त्यांच्याविषयी त्यांना भक्ती निर्माण झालेली असते आणि त्यामुळे तो सुदास त्यांच्यावर काय करतो, कमळ ते त्यांना समर्पित करतो. त्याला ते विकून अधिक पैसे मिळवायचे असतात, पण त्यांच्या चेहऱ्यावरच्या तेजाने त्याच्या मनामध्ये भक्ती निर्माण होते आणि त्यामुळे हे कमळ तो काय करतो, त्यांना समर्पित करतो. आपला हा पाठ झालेला आहे, त्याच्या भाषाभ्यासाची आपण चर्चा करूया. पूर्ण वाक्याने उत्तर लिखत. आता मागच्या वेळेला मी सांगितलेलंच आहे पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहिताना काय करायचं. सुदासः कः आसीत्, म्हणजे सुदास कोण होता. तर ह्याचं उत्तर लिहिताना कसं लिहिणार, सुदासः उद्यानपालः आसीत्, म्हणजे तो उद्यानाचा पालक होता. पद्मं कदा विकसत, कमळ केव्हा फुलले होते. शिशिर ऋतूमध्ये कमळ फुललेले होते. पद्मं शिशिर ऋतावेकं विकसत. पद्मं कीदृशं, ते कमळ कसे होते. पद्मं व्योम्नीव बालसूर्यबिंबम आसीत्. पद्मं विक्रेतुं सुदासः कुत्र स्थितः, ते कमळ विकण्यासाठी सुदास कोठे थांबला होता. पद्मं विक्रेतुं सुदासः राजसज्ञनः पुरतः स्थितः. श्रेष्ठी कमलार्थं कियत् मूल्यं दातुम् इच्छति, त्या श्रेष्ठींना ते कमळ विकत घेण्यासाठी किती मूल्य देणार असतात. 10 सुवर्ण नाणकानी. श्रेष्ठी कमलार्थं 10 सुवर्ण नाणकानी मूल्यं दातुम् इच्छति. महात्मा कुत्र उपविष्टः आसीत्, तो महात्मा कोठे बसले होते. वटवृक्षस्थादिकं एकस्मिन् पाषाणखंडे, म्हणजे मोठ्या झाडाखाली एका दगडावर ते बसलेले होते. आता तो शब्द जोडून आहे, म्हणजे संधी आहे, पण उत्तर लिहिताना काय करायचं, त्यांचा विग्रह करून लिहायचा आहे. म्हणजे लिहिताना कसं लिहिणार, वटवृक्ष आणि असं एकस्मिन पाषाणखंडे, म्हणजे झाडाच्या खाली एका दगडावर. त्यानंतर आहे माध्यम भाषा या उत्तरात. माध्यम भाषा उत्तरात पण कसं लिहायचं मी सांगितलेलंच आहे. प्रस्तावना, स्पष्टीकरण आणि समारोप. इथं प्रश्न काय आहे, सुदासः किमर्थं कमलं विक्रेतुं न इच्छति.
सुदासला ते कमळ का विकायचं नसतं किंवा कशासाठी तो विकणार नसतो. तर आधी प्रस्तावना काय लिहिणार. प्रस्तुत प्रश्न हा चतुर्थ पाठमधला अमूल्यम कमलम या पाठातील आहे. आणि सुदासच्या सरोवरामध्ये कमळ फुललेलं असतं आणि ते कमळ विकण्यासाठी एका राजवाड्याच्या समोर उभे राहतो. त्यावेळी घडलेला हा प्रसंग. मग स्पष्टीकरणामध्ये काय घेणार की त्याला तो कमळ, ते फुललेलं कमळ घेऊन राजवाड्याच्या समोर उभे राहतो आणि तेथून एक श्रीमंत व्यक्ती भगवान सुगतांच्या दर्शनासाठी जात असतो. जात असताना त्याला ते कमळ घेऊन उभारलेला सुदास दिसतो आणि ते कमळ त्याच्याकडून त्यांना विकत घ्यायचं असतं. तेव्हा ते त्याला एक सोन्याचं नाणं देतो आणि कमळ घेतो असं सांगतात. पण तो ते विकत घेत असताना दुसरा एक श्रीमंत व्यक्ती तिथून जात असतो आणि तो काय म्हणतो, मी तुला 10 सोन्याची नाणी देतो. पुन्हा हे ऐकून पहिला श्रीमंत व्यक्ती काय म्हणतो, मी तुला 100 सोन्याची नाणी देतो. असे दोन्हीही श्रीमंत व्यक्ती सुदासला ते कमळ विकत घेण्यासाठी अधिकाधिक मूल्य देत असतात. पण तो काय विचार करतो सुदास, हे दोघे ज्याच्यासाठी हे कमळ विकत घेत आहेत भगवान सुगतांसाठी, ते मला ह्या दोघांपेक्षा अधिक किंमत देतील असा विचार करतो. आणि तो काय सांगतो त्या दोघांना, मला हे कमळ आता तुम्हाला विकायचं नाहीये, म्हणजे तुम्हाला विकायची इच्छा नाही असं तो सांगतो. मग समारोपामध्ये काय होणार, अशा प्रकारे सुदास त्या दोन्ही श्रीमंत व्यक्तींना ते कमळ विकायचे नाही असं सांगतो या कारणासाठी. पुढचा प्रश्न काय आहे, सुदासः सुगत चरणाभ्याम कमलम किमर्थम समर्पितवान. आता सुदासने भगवान सुगतांच्या चरणी ते कमळ का समर्पित केलं. पुन्हा ह्याचा प्रस्तावनामध्ये अमूल्यम कमलम या पाठातील हा प्रश्न आहे. जेव्हा सुदास ते कमळ घेऊन भगवान सुगतांना विकण्यासाठी आलेला असतो, पण तो ते न विकता त्यांच्या चरणांवर अर्पण करतो, ते पुढील प्रमाणे असं लिहायचं. आणि स्पष्टीकरणामध्ये काय लिहायचं, जेव्हा सुदास ते कमळ विकण्यासाठी येतो भगवान सुगतांकडे, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज पाहून त्याच्या मनामध्ये काय होते, त्यांच्याविषयी भक्ती निर्माण होते. आणि भक्ती निर्माण झाल्यामुळे कशाचीही इच्छा न करणाऱ्या सुदासने त्यांच्या चरणांवर ते कमळ तसंच काय केलं, समर्पित केलं. म्हणजे गौतम बुद्ध यांच्या चेहऱ्यावरचं केवळ तेज पाहून, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर एवढं तेज होतं की समोरच्या व्यक्तीला सुद्धा ते काय होत होतं, त्यांच्याविषयी भक्ती निर्माण व्हायची. आणि अशा प्रकारे सुदासने ते कमळ सुगतांच्या चरणी काय केलं, अर्पण केलं. त्यानंतर कह कम वदती, कोण कोणास म्हणाले. आता याचं उत्तर लिहिताना पहिला प्रश्न काय, भद्र भगवान सुगतः संप्रेप्तिस्मिन् नगरे वसती. असं कोण कोणाला म्हणालं, तर तो श्रीमंत व्यक्ती सुदासला म्हणाला. मग लिहिताना कसं लिहिणार, तम श्रेष्ठी सार्थवाह भगवान सुगतम अवदत असं लिहायचं. सार्थवाह सुदासम अवदत. अवदत का, तर ही गोष्ट भूतकाळात घडलेली आहे, म्हणून लिहिताना पण आपण काय लिहायचंय, भूतकाळी स्वरूप लिहायचं आहे. अहम 10 सुवर्ण नाणकानी यच्छामी, मी तुला 10 सोन्याची नाणी देतो असं कोण कोणाला म्हणाले, दुसरा श्रीमंत व्यक्ती सुदासला म्हणाला. मग तो दुसऱ्या श्रीमंत व्यक्तीचं काय लिहायचं, श्रेष्ठी. सातवाह म्हणजे पहिला श्रीमंत व्यक्ती आणि श्रेष्ठी म्हणजे दुसरा श्रीमंत व्यक्ती. श्रेष्ठी सुदासम अवदत. त्यानंतर पुढचं काय आहे, एष महाभागः एकम सुवर्ण नाणकम यथेस्यार्थे दातुम इच्छति. आता त्यांना काय सांगितलं की हे जे महान आहेत किंवा हे जे
पहिले श्रीमंत व्यापारी आहेत ते 1 सोन्याचे नाणे देणार आहेत आणि हे कमळ घेणार आहेत असं तो दुसऱ्या श्रीमंत व्यक्तीला सांगायला लागलाय. कोण? सुदास. मग लिहिताना कसं लिहिणार? सुदासः श्रेष्ठीम अवदत. सुदासः श्रेष्ठीम अवदत. श्रेष्ठी म्हणजे तुम्हाला कळण्यासाठी तुम्ही असं करा, 2 आणि 1 म्हणजे सार्थम हा म्हणजे पहिला श्रीमंत व्यक्ती आणि श्रेष्ठी म्हणजे दुसरा श्रीमंत व्यक्ती. त्यानंतर काय? वत्स्य किमिच्छसी म्हणजे तुला, अरे बाळा तुला कशाची इच्छा आहे असं कोण कोणाला म्हणाले? भगवान सुगत सुदासला म्हणाले. याचं उत्तर कसं लिहिणार? भगवान सुगतः सुदासम अवदत. त्यानंतर नमो भगवते असं कोण कोणाला म्हणाला? सुदासः भगवान सुगतम अवदत. सुदासः भगवान सुगतम अवदत. आता जर भूतकाळातली गोष्ट असेल तर अवदतच वापरायचं, लंगलकार म्हणजे भूतकाळी रूप. आणि जर वर्तमान काळातली गोष्ट असेल तर फक्त वदती किंवा वदत एवढंच लिहायचं. आणि कहकम वदतीचं पेपरमध्ये उत्तर लिहिताना आधी वाक्य लिहायचं आणि वाक्याच्या खाली बाण करून मग त्याचं उत्तर काय असेल ते लिहायचं. असं लिहिला तरच तुम्हाला मार्क मिळतील. जर तुम्ही नुसता उत्तर लिहिली तर मार्क देत नाही, कारण तपासणाऱ्याला कळत नाही तुम्ही कशाचं नेमकं लिहिले ते. आता प्रश्न निर्माण कुरुत. प्रश्न निर्माण करणे हे तुम्ही 8वी पासून शिकतच आला आहात. क पासून सुरू होणारे काय असतात? प्रश्नार्थक शब्द असतात. जसे इंग्लिशमध्ये WH न सुरू होणारे असतात, मराठीमध्ये पण क ने सुरुवात होणारे असतात, तसं संस्कृतमध्ये पण क या अक्षराने सुरुवात होणारे प्रश्नार्थक सर्वनाम आहेत. आता प्रश्न निर्माण कुरुत हा प्रश्न सोडवताना काय लक्षात घ्यायचं? इथं काय प्रश्न आहे? सुगत एवाधिकतम मूल्यम मह्यम दद्यात. आणि ज्याच्याविषयी प्रश्न निर्माण करायचा आहे त्याच्या खाली काय केलेलं असतं? अधोरेखित केलेलं असतं. मग आता मह्यम ह्याच्या खाली काय केलेलं आहे? अधोरेखित केलेलं आहे. म्हणजे मह्यम म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? प्रश्न विचारायचा आहे. मग आधी ते मराठीत करून बघायचं वाक्य. सुगतने ह्याच्यासाठी सुगत मला ह्याच्यापेक्षा जास्त किंमत देईल. कोणाला? तर मला. मग प्रश्नार्थक सर्वनाम मराठीत कोणता आलं? कोणाला. मग कोणाला साठी संस्कृतमध्ये काय म्हणायचं? कस्मै. म्हणजे प्रश्न निर्माण कसा होणार आपला? सुगत एवाधिकतम मूल्यम कस्मै दद्यात. मग आता प्रश्न निर्माण केल्यानंतर काय करायचंय? प्रश्नार्थक शब्द असल्यामुळे शेवटी वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचंय. काय आहे? सुगत एवाधिकतम मूल्यम. मह्यमच्या म्हणजे प्रश्न निर्माण करायला सांगितलंय. काय येणार? कस्मै दद्यात. आता दंडामध्ये काय करायचंय? प्रश्नचिन्ह. कारण प्रश्नार्थक आपण काय घातलेला आहे? सर्वनाम घातलेला आहे. जर तुम्ही दंड दिला तर मार्क देत नाहीत. ह्या गोष्टीकडे पण लक्ष देतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. वाक्यामध्ये जर प्रश्नार्थक सर्वनाम असेल तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचंय. पुढचा प्रश्न काय आहे? भगवतो वदनम धामना राजते स्म. आता धामनाच्या ऐवजी काय करायला सांगितलेलं आहे? प्रश्न निर्माण करायला सांगितलेलं आहे. आता वाक्य मराठीत काय होणार? भगवंतांच्या चेहऱ्यावरती तेज शोभून दिसत होते. धामना म्हणजेच काय?
तेज शोभून दिसत होते. मग भगवान सुगतांच्या चेहऱ्यावरती काय शोभून दिसत होते? मग कायला काय आहे संस्कृतमध्ये प्रश्नार्थक सर्वनाम? केन. मग याचं उत्तर देताना काय लिहिणार? भगवतो वदनम केन राजते स्म. प्रश्नचिन्ह काय वापरलं आपण? केन. जे काय शोभून दिसते त्यासाठी संस्कृतमध्ये केन राजते स्म. प्रश्न निर्माण करताना काय लक्षात ठेवायचं? वाक्य आधी मराठीत करून बघायचं. जे मूळ वाक्य दिलेले आहे ते. त्यानंतर मराठीत करून बघितल्यानंतर मग मराठीतले प्रश्न आपण केलेला असतो. मग त्यासाठी संस्कृतमध्ये कोणता शब्द आहे तो आधी लक्षात ठेवायचा. मग त्यासाठी ते योग्य ते शब्द तिथं वापरायचं. दुसरा काही वाक्यामध्ये बदल करायचा नाही. फक्त ज्याच्या जागी प्रश्न आपल्याला करायचा असतो त्या जागी फक्त हे प्रश्नार्थक शब्द घालून बाकीचं आहे तसंच लिहायचं आहे. आणि शेवटी काय द्यायचंय? प्रश्नचिन्ह विसरायचं नाही. पुढचा प्रश्न काय आहे? संधी विग्रहम कुरुत. संधी करा. काय आहे पहिलं? कश्चित उद्यानपालः. मग कसं करणार संधी? कश्चित आधी उद्यानपालः. संधी झाल्यानंतर पण काय करायचंय? शेवटी दंड द्यायचंय. संस्कृतमध्ये एक लक्षात ठेवायचं, वाक्य लिहिल्यानंतर संधी केल्यानंतर समानार्थी विरुद्धार्थी सूचनानुसार कृती करून जे काही तुम्ही लिहाल एका वाक्यात उत्तर, पूर्ण वाक्यात उत्तर, तर शेवटी काय द्यायचंय? वाक्य पूर्ण झाल्यानंतर दंड द्यायचाच आहे. हे सगळ्यात महत्वाचं आधी लक्षात ठेवायचं. त्यानंतर दुसरं काय आहे? चरणोर्गम. चरण यो अधिक अर्घ्यम. तिसरं काय आहे? सो वदत. आता सो वदत मध्ये कसं आहे? स अधिक अवदत. कारण अ चालू होऊन त्याचं स मध्ये काय केलेलं असतं? रूपांतर केलेलं असतं. म्हणून सो वदत असं दिलेलं असतं. पण आपण लिहिताना कसं करणार? संधी सह अधिक अवदत. त्यानंतर चौथं काय आहे? इति अधिक अब्रवीत. काळ गोष्ट भूतकाळात घडलेली आहे त्यामुळे लिहिताना पण आपण काय करणार? तर दोन्हीमध्ये अ इकडे घेतला असल्यामुळे काय होतं? संधी त्याचं त्याच्यामध्ये रूपांतर होऊन इत्योब्रवीत असं झालेलं आहे. पण आपण संधी करताना अब्रवीत असं लिहायचं आहे. पुढचा प्रश्न आहे समानार्थक शब्दांलिखत. समानार्थी शब्द मी फक्त सांगते तुम्हाला. तडागः म्हणजेच काय? सरोवर. त्याला समानार्थी शब्द सरोवरः. नीरजम. नीरजम म्हणजेच काय? कमळ. त्याला पाठामध्ये सुद्धा समानार्थी शब्द आलेले आहेत. पद्मम, कमलम हे सगळे काय आहेत? समानार्थी शब्द. सार्थवाहः. आता सार्थवाह म्हणजेच काय? श्रीमंत व्यक्ती. मग त्यासाठी पाठामध्ये पण शब्द आलेले आहेत. मग सार्थवाहला काय घेणार समानार्थी शब्द? श्रेष्ठी किंवा धनिकः किंवा धनवान. त्यानंतर अर्णवः. अर्णवः म्हणजेच काय? समुद्र. त्याला समानार्थी शब्द सागरे किंवा सागरः. धनवानला धनिकः किंवा श्रेष्ठी. त्यानंतर विरुद्धार्थक शब्दांलिखत विपुलम अल्पम. बहुमूल्यम अमूल्यम. बहुमूल्यम म्हणजेच काय? खूप किंमत असलेले आणि अमूल्यम म्हणजे किंमत नसलेले. क्रेतुम विक्रेतुम. क्रेतुमला विरुद्धार्थी विक्रेतुम. त्यानंतर मेलनम कुरुत म्हणजे जोड्या जुळवा. विपुलमला काय येणार?
विपुलम मूल्यम, श्रीमान धनम, श्रीमानला श्रेष्ठी सॉरी, अनल्पेन धामना, निरीच्छः सुदासः, धन्वानला सार्थवाहः, अधिकतम मूल्यम, विपुलमला धन मिळणार आणि अधिकतमला मूल्यम, प्रसादवर्षीभ्याम लोचनाभ्याम आणि हस्तस्थम नीरजम. पहिलं विपुलमचं धनम येतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अमरकोशात शब्दम प्रयोज्य वाक्यम पुनर्लिखत. अमरकोशातले शब्द योजून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. हा प्रश्न परीक्षेमध्ये सुद्धा विचारतात. मग ह्याचं लिहित असताना काय करायचं, नूनम सह सुगतः एव अधिकतम मूल्यम दद्यात. मग सुगतःच्या ऐवजी काय करायचं आहे, अमरकोशातला शब्द आपल्याला तिथे योजायचा आहे. मग लिहिताना काय लिहिणार, नूनम सह गौतम बुद्धः एव अधिकतम मूल्यम दद्यात. कारण सुगत म्हणजेच कोण आहेत, गौतम बुद्ध. तडागे शिशिर ऋतो एकम पद्मम विकसत. सरोवरामध्ये एक कमळ फुललेले होते. मग पद्ममला अमरकोशात काय शब्द आहेत, समान. अमरकोशातले शब्द म्हणजेच काय, त्याला समानार्थी असलेले शब्द. तडागे शिशिर ऋतो एकम नीरजम व्यकसत. विपुलम धनम प्राप्नुयाम. धनमला पण काय लिहायचंय, अमरकोशातला शब्द म्हणजे समानार्थी शब्द. विपुलम मूल्यम प्राप्नुयाम किंवा विपुलम सुवर्ण नाणकम प्राप्नुयाम. म्हणजे जे अमरकोश तुमच्या पुस्तकामध्ये सगळ्यात शेवटी आहे त्यातला जो शब्द तुम्हाला सोपा वाटतो तो लक्षात ठेवायचा प्रत्येकाला आणि फक्त अधोरेखित केलेल्या शब्दाच्या जागी तो शब्द घालून वाक्य आहे तसं लिहायचं. पुढचा प्रश्न आहे सूचनानुसारम कृती कुरु. आता सूचनानुसार कृती करताना काय करायचंय, कंसामध्ये जी सूचना दिलेली आहे ती आधी लक्षात ठेवायची काय सूचना आहे ती, आणि त्यानंतर वाक्यामध्ये योग्य तो बदल करायचा आहे. पहिला प्रश्न काय आहे, तयोः विवादम श्रुत्वा सुदासो व्यमृषत. आणि कंसात सूचना काय दिलेली आहे, पूर्वकालवाचक त्वांताव्यम निष्कासयत. आता त्वांताव्यय म्हणजेच काय, ज्याला त्वा प्रत्यय लागलेला असतो तो त्वांत अव्यय. मग वाक्यामध्ये त्वा प्रत्यय कशाला लागलेला आहे, श्रुत्वा. श्रुत्वा म्हणजेच काय, ऐकणे. ते काढून काय करायचं आहे, वाक्यामध्ये दोन क्रिया घडलेल्या असतात. दोन क्रिया कोणती घडलेल्या, एक ऐकण्याची आणि दुसरं व्यमृषत. या दोन क्रिया घडलेल्या आहेत. मग श्रुत्वाचं काढून काय करायचं आहे आपल्याला, अशृणोत. दुसरं जे क्रियापद आहे व्यमृषत ते काय आहे, लिंग लकार लंग लकार म्हणजेच भूतकाळी रूप आहे. मग काय पहिल्या क्रियापदाला पण आपण काय करायचं आहे, भूतकाळीच रूप योजायचं आहे आणि ते वाक्य लिहायचं आहे. मग वाक्य कसं येणार, तयोः विवादम श्रुत्वा. आपण त्वांत अव्यय काढून टाकायचंय श्रुत्वाचं. मग श्रुत्वा काढून काय करणार, भूतकाळी रूप अशृणोत. आणि दुसरी क्रिया पुढे काय घडलेली आहे ती आहे तसं आपण वाक्यामध्ये घालणार. सुदासो व्यमृषत. शेवटी च घालायचं. च कशासाठी, तर वाक्यामध्ये दोन क्रिया घडलेल्या असतात त्वांत अव्यय लबंत अव्ययामध्ये. त्या दोन क्रिया एकमेकांना जोडण्यासाठी च वापरतात. च म्हणजेच काय, आणि. मग वाक्य कसं होणार, त्यांचा वादविवाद ऐकला आणि सुदास विचार करू लागला. असं दोन वाक्य जोडण्यासाठी मध्ये शेवटी वाक्याच्या शेवटी च घालायचंच आहे. जेव्हा त्वांत लेबंत रचना करत असतो तेव्हा वाक्याच्या शेवटी च घालायचं आहे. हे इयत्ता नववीमध्ये झालेलं आहे, त्वांत लेबंत आणि तुमंत. त्यानंतर पुढे काय आहे,
त्वं किम इच्छसि आणि त्वम इत्यस्य स्थाने भवान इति योजयत. त्वम म्हणजेच काय, तू. हे काय आहे, म्हणजे एकवचनी. आपण समोरच्या व्यक्तीला तू किंवा तुम्ही असं म्हणतो. आणि भवान म्हणजेच काय, आपण. सर्वनाम आहेत दोन्ही. तू, तुम्ही, तू आणि आपण हे दोन्ही काय, सर्वनाम आहेत. मग भवान झाला म्हणजेच काय करा, ते वाक्य काय करायचं आहे, बहुवचनी करणार. त्वम किम इच्छसि, तुला कशाची इच्छा आहे असं. मग ते भवान योजन कसं करणार, भवान किम इच्छति, तुम्हाला कशाची इच्छा आहे किंवा आपल्याला कशाची इच्छा आहे. म्हणजेच काय करायचं, थोडक्यात बहुवचनी, एकवचनाचं बहुवचनी. मग त्वम काढून काय घेतलं, भवान किम इच्छति. आता इच्छति का, प्रत्ययामध्ये बदल करणार आपण. भवान हे सर्वनाम आपण, भवानचा अर्थ काय, आपण. आपण असल्यामुळे क्रियापद पण काय होणार, बदलणार, इच्छति होणार. कारण का, क्रियापद पण बहुवचनीच करणार, बहुवचनी प्रत्यय लावणार. कोणता प्रत्यय लागलेला आहे, ती म्हणजे लट लकारचा, वर्तमान काळाचा प्रत्यय लागलेला आहे. उत्तम पुरुष बहुवचन आणि इच्छसी, सी हा प्रत्यय मध्यम पुरुष एकवचनी होता. मी वह म सी थ थ, मध्यम पुरुष एकवचनी. त्याचं काढून आपण काय केलेलं आहे, उत्तम पुरुष एकवचनी. त्यानंतर पुढे काय आहे, मे आत्मा कृतार्थम लभताम, लंग लकारे वाक्यम परिवर्तयत. आधी आपल्याला वाक्य दिलेलं आहे आणि त्याचं काय करा म्हटलेलं आहे, शेवटी लंग लकार मध्ये वाक्य काय करा, पुन्हा करा. मग आता हे करताना काय करायचं, फक्त क्रियापदामध्ये बदल करायचा. लभतामच्या ऐवजी अलभत, एवढाच त्याच्यामध्ये काय करायचं आहे, बदल करायचा आहे. मग वाक्य कसं होणार, मे आत्मा कृतार्थाम अलभत, म्हणजे तुमच्या दर्शनामुळे माझ्या आत्म्याला कृतकृत्यता लाभलेली आहे. लंग लकारे म्हटलेलं आहे म्हणजे भूतकाळी करायचं आहे. फक्त करताना काय करायचं, क्रियापदामध्ये बदल. अलभत, अ घातलं म्हणजेच काय होतं, त्याचा प्रथम भूतकाळी. त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे, शिशिर ऋतो पद्मम व्यकसत. बहुवचने लिखत म्हटलेले आता. शिशिर ऋतो पद्मम व्यकसत. मग बहुवचने कशा कशाचं करणार आपण, शिशिर ऋतो म्हणजे थंडीच्या दिवसात. थंडीच्या दिवसात ह्याला काय आपण बहुवचनी करू शकतो का रूप, नाही. मग कशाला करणार, पद्मम आणि व्यकसत म्हणजे कर्म आणि क्रियापद ह्याच्यामध्ये आपण बदल करणार. पद्मम हे फक्त एकवचनी आहे आणि व्यकसत हे पण काय आहे, एकवचनी आहे. त्या दोन्ही मध्येच फक्त बदल करून आपल्याला बहुवचनी करायचं आहे. मग कसं होणार वाक्य, शिशिर ऋतो. आता करताना काय करायचं, पद्मम हे कोणत्या लिंगात आहे ते बघायचं आधी. काय आहे, नपुंसक लिंगी आहे, ते कमळ. पद्मम मग कशाप्रमाणे चालतो, वन प्रमाणे. पद्मम पद्मानी, पद्मम पद्मे पद्मानी प्रथमा. मग बहुवचनी रूप काय आहे, पद्मानी. पद्मानी काय आहे, व्यकसत. आता व्यकसत हे काय आहे, क्रियापद आहे. मग क्रियापदाचा बदल कसं करणार आपण, क्रियापद पण आपल्याला काय करायचं आहे, बहुवचनीच करायचं आहे. कारण त्यांनी बहुवचनी करा म्हटले. मग व्यकसत हे एकवचनी रूप आहे, त्याचं आपण काय करणार, व्यकसन असं करणार. पद्मानी व्यकसन. तमत तू ताम अन, मग शेवटी काय लागलेलं आहे, अन. म्हणून व्यकसन. त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे, सुदासह सुगत चरणाभ्याम कमलम समर्पितवान वाच्य परिवर्तनम कुरुत म्हटले. वाच्य परिवर्तन म्हणजेच काय, प्रयोग. जे मराठी व्याकरणामध्ये आहे, प्रयोग, ओळखा, प्रयोग, बदला, कर्तरी, कर्मणी, भावे प्रयोग जे आहे त्यातलं वाच्य परिवर्तन आपल्याला पुढं व्याकरणामध्ये त्याचा समावेश केलेला आहे. ते शिकवताना मी तुम्हाला सांगेनच. फक्त लक्षात काय ठेवायचं, आता कर्त्यामध्ये आणि क्रियापदामध्ये बदल करायचे.
मग सुदासह हे काय आहे, प्रथम पुरुष एकवचनी आहे, त्याचं काय करणार आपण, तृतीय पुरुष करायचंय. मग काय होणार, सुदासेन, देवेन प्रमाणे सुदासेन. मग आता बहुवचनी वाच्य परिवर्तन करताना काय करायचंय, तृतीयामध्येच करायचंय. मग आता करता आपण काय केलंय, सुदासेन हा तृतीय विभक्तीत योजलाय. मग क्रियापद सुद्धा काय करायचंय, तृतीय पुरुष म्हणजेच उत्तम पुरुषामध्ये त्याचं रूपांतर करणार आहे. मग वाक्य कसं होणार, सुदासेन सुगत चरणाभ्याम कमलम. याच्यामध्ये क्रियापद कोणतं आहे, समर्पितवान असं क्रियापद आहे. मग त्याचा आपण बदल करून काय केलेलं आहे, समर्पितम. कमलम समर्पितम असं त्याच्यामध्ये बदल केलेला आहे. वाच्य परिवर्तन करण्यासाठी काय करायचं, कर्त्यामध्ये आणि क्रियापदामध्ये फक्त बदल करायचा आहे. हे आपण व्याकरणामध्ये शिकताना तुम्हाला सांगेनच मी, पण आता लक्षात ठेवायचं, कर्त्यामध्ये आणि क्रियापदामध्ये बदल होणार. कर्ता तृतीयात असतो आणि त्यानुसार क्रियापद सुद्धा उत्तम पुरुषीच आपण योजायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अहम विपुलम धनम प्राप्नुयाम. आता ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, लकारम लिखत. लकारम लिखत मध्ये काय करायचंय, क्रियापद कोणत्या लकारामध्ये योजलेलं आहे ते बघायचं. मग प्राप्नुयाम हे कोणत्या लकारातलं हे आहे, प्रत्यय आहे विधिलिंग लकार म्हणजेच विद्यार्थी. विधिलिंग लकार म्हणजे त्याचं उत्तर लिहिताना वाक्य लिहून पुढं विधिलिंग लकार एवढंच लिहायचं. विधिलिंग लकार एवढं त्याच्यामध्ये बदल लिहायचा आहे.